वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोमवारी बैलगाडी जन आक्रोश मोर्चा। प्रतिनिधी अक्कलकोट येथील वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीनं सोमवारी 8 जून रोजी बैलगाडी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शुक्रवारी सकाळी विकास हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीनं सध्या देशात आणि राज्यात पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले असून गोरगरीब सामान्य जनता या दरवाढीमुळे महागाईत होरपळत आहे। त्याच्या निषेधार्थ आणि नीट पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून हे सरकारचे अपयश आहे। त्यांच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांच्या मालाला सध्या कवडीचा भाव आहे, कांद्याला भाव नाही, खताचे किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्याच्या निषेधार्थ तसेच राज्य सरकारने अनुसूचित जमातीच्या 730 कोटी रुपये लाडक्या बहिणींना वळवून अनुसूचित जमाती जातीच्या विद्यार्थ्यांना भविष्याचे नुकसान केले आहे। त्याच्या निषेधार्थ सध्याच्या तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, महिलांवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढत आहे, तसेच दर 2 दिवसाला बलात्काराच्या घटना घडत आहेत। तसेच त्याचप्रमाणे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर ठेवून खुनासारखे गंभीर प्रकरण दर दिवसाढवळ्या खुनाचे प्रकरण वाढत आहे। त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। हे सरकारचे अपयश असून अनेक विषय घेऊन 8/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता A1 चौक, कमलराजे चौक, फत्तेसिंह चौक मेन रोड येथून सुरुवात होऊन विजय कामगार चौक ST स्टँडवर या मोर्चाची सांगता होणार आहे। या मोर्चाला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन धेपे, राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव, राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सरोजित बनसोडे, सोलापूर जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर, राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण अण्णा जाधव आणि सोलापूर जिल्ह्याचे नेते रवी गायकवाड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे हे उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, बबन गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष साहिल कांबळे, तालुका उपाध्यक्ष यशवंत इंगळे, तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, अमृत सोनकांबळे, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, नितीन शिवशरण आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। किलोचा भाव मिळालेला आहे। आणि दुसरी गोष्ट, मोठ्या गाजावाजाने सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर केला होता, पण अद्यापही एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही। त्याचप्रमाणे